नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपण भगवान बुद्धाने दिलेले खूप महत्त्वाचे उपदेश आपण पाहिलेले आहेत. त्यांनी आपल्या धम्माचा उद्देश सांगितलेला आहे. त्यापैकी इथं एका ठिकाणी बुद्ध असं म्हणतात की माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे. माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो, यात शंका नाही, परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो. माझा धम्म निराशवादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो. मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. माझ्या धम्माचा हेतू हा अविद्या नष्ट करणे हा आहे, आणि अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय. कारण त्यात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवतो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही, असे बुद्धाने आपल्या परिव्राजकांना विचारले होते. म्हणून बुद्धाचा जो धम्म आहे तो निराशवादी मुळीच नाही, आशावादी आहे. दुःखाचं अस्तित्व जरी सांगत असला बुद्धाचा धम्म, तरी त्या दुःखावर मात करण्याचे मार्गही त्यांनी सांगितले आहेत, आणि ते मार्ग म्हणजेच अष्टांग मार्ग आहेत. जर त्या अष्टांग मार्गानं आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली तर निश्चितच दुःखमुक्तीचा मार्ग आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बुद्धाचा जो धम्म आहे तो निश्चितच दुःखमुक्तीचा मार्ग आहे.